देशासह राज्यभरात नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत. नागरिकांकडून विविध ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देत 2026चे जल्लोषात स्वागत. नवे संकल्प आणि नवचैतन्यानं नवीन वर्षाची सुरुवात. राज्यामध्ये देवदर्शनानं नववर्षाची सुरुवात. मुंबईमध्ये सिद्धिविनायकाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी. शिर्डी, पंढरपूर, तुळजापूरसह शेगावातही दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटे जोरदार पावसाची हजेरी. नववर्षाच्या स्वागतातलाच पावसाच्या हजेरीनं मुंबईकरांची तारांबळ. प्रदूषण कमी होण्याची शक्यता. पुण्यातील भीमा कोरेगाव इथे 208वा शौर्य दिन साजरा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन. विजयस्तंभ परिसरात असंख्य भीम अनुयायांकडून मानवंदना. श्रीरामपुरात भर दिवसा झालेल्या गोळीबारात बंटी जहागीरदारचा मृत्यू. पुण्यातील जर्मन बेकरीत साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याचा जहागीरदारवरती ठपका. पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ. कुणबी नोंदणींचा उल्लेख असणारे दस्तऐवज आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी मुदत वाढवली. राज्यभरात अंड्यांचे दर 110 रुपये प्रति डझनवर. थंडीमुळे मागणी वाढल्यामुळे अंड्यांचे दर कडाडले. सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री. नव्या वर्षात एसटी महामंडळाकडून दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम राबवणार. स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासासाठी उपक्रम. मोहिमेची प्रभावी अंमलबजावणीची विभाग प्रमुखांवरती जबाबदारी.